माननीय मनीषाताई पाटणकर म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव, माननीय खासदार सुनील तटकरे सर, सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत। महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग क्षमता वाढ अंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथं संपन्न होतोय। सर्वप्रथम मान्यवरांचं स्वागत होईल। मी विनंती करते माननीय डॉक्टर अनिल कुमार गायकवाड, अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना मी विनंती करते की कृपया आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करावं। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मिसिंग लिंक प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथं संपन्न होतोय। रोप देऊन स्वागत होत आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस, अतिशय आनंदाचा असा हा क्षण आहे। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मिसिंग लिंकचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं स्वागत होत आहे। श्री राजेशजी पाटील यांना मी विनंती करते स्वागत करण्याची। सहव्यवस्थापकीय संचालक माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं स्वागत करण्याची विनंती डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांना करते। महाराष्ट्र दिनाच्या शुभ प्रसंगी हा अतिशय सुंदर प्रकल्प, अभिनव प्रकल्प याचं लोकार्पण इथं होत आहे। धन्यवाद। माननीय मंत्री सार्वजनिक बांधकाम शिवेंद्र सिंह भोसले यांचं स्वागत। माननीय राजेश निघोट सहव्यवस्थापकीय संचालक, धन्यवाद। माननीय मंत्री महिला व बालविकास श्रीमती आदितीताई तटकरे यांचं स्वागत करण्याची विनंती मी साहेबराव सुरवसे मुख्य अभियंता यांना करते। धन्यवाद। यानंतर राहुल वसईकर प्रकल्प संचालक यांना विनंती करते की माननीय मंत्री महोदय भरत गोगावलेजी यांचं त्यांनी स्वागत करावं। माननीय राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांचं स्वागत करण्याची विनंती साहेबराव सुरवसे यांना करते। माननीय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ खासदार श्रीरंगजी बारणे यांचंही स्वागत करण्याची मी विनंती करते। तसंच खासदार तटकरे साहेबांचंही स्वागत व्हावं ही विनंती। माननीय श्री मिलिंद म्हैसकर अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम यांचंही स्वागत होत आहे। आणि माननीय मनीषाताई पाटणकर म्हैसकर अतिरिक्त मुख्य सचिव यांचंही स्वागत करण्याची मी विनंती करते।
मनपूर्वक धन्यवाद. सुरक्षित व गतिमान प्रवासाची मिसिंग लिंक, जगातील सर्वाधिक रुंद बोगद्याची मिसिंग लिंक आणि अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मिसिंग लिंक. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस हे आपल्याला संबोधित करतील. मी विनंती करते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना की त्यांनी सर्वांना पत्रकारांना संबोधित करावे आणि या अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना असलेल्या प्रकल्पाबद्दल मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. त्यासोबत जागतिक कामगार दिनाच्या देखील आपल्याला मनापासून शुभेच्छा. आज भगवान गौतम बुद्धांची जयंती, त्याच्या देखील आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी शिवेंद्रराजे भोसले, भरत शेठ गोगावले, अदितीताई तटकरे, मेघनाताई बोर्डीकर, खासदार सुनीलजी तटकरे, श्रीरंग अप्पा बारणे, अप्पर मुख्य सचिव श्री मिलिंदजी म्हैसकर, श्रीमती मनीषा म्हैसकर, MSRDCचे प्रमुख श्री अनिल गायकवाड, या ठिकाणी उपस्थित सर्व आमदार आणि उपस्थित सर्व माझ्या प्रेसकर्मी, माध्यमकर्मी भगिनी आणि बंधूंनो, आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न जे आम्ही सगळ्यांनी मुंबई पुणे, पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं, आज त्याचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. पहिल्यांदा तर आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती, म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो. पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा. पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत. पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे. नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस. आणि म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी MSRDCचं मनापासनं अभिनंदन करतो की हा एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला. आणि नुकतंच मागच्या भागामध्ये आम्ही जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी या टनेलला वायडेस्ट अंडरग्राउंड टनेलचा दर्जा दिलेला आहे. जागतिक रेकॉर्ड हा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. खरं म्हणजे आता या मिसिंग लिंकमुळे जवळपास अंतर हे 6 किलोमीटरनी आणि वेळ 30 मिनिटांनी, मुंबई आणि पुण्यातला वेळ प्रवासाचा 30 मिनिटांनी कमी होणार आहे. खोपोली एक्झिट पासून सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंत अशा प्रकारचा हा बोगदा या ठिकाणी तयार करण्यात आलाय. आणि जसा हा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय तसंच आपण भारतातला सर्वात उंच केबल स्टेड महामार्ग पूल हाही रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे. सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज, आपण ज्या ब्रिजवरनं आलो त्याची उंची 182 मीटर आहे. आणि दरीवर उभारलेला हा पूल म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार आहे.
यामुळे दररोज कोट्यावधी रुपयाच्या इंधनाची बचत होणार आहे, त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे आणि लोकांचा वेळ देखील वाचणार आहे. पण या प्रकल्पाच्या संदर्भात काही गोष्टी या ठिकाणी सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि विशेषतः गेल्या सरकारांमध्ये आणि या सरकारांमध्ये, महायुतीच्या सरकारांमध्ये काय फरक आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे. हा जो काही मिसिंग लिंक किंवा आताचा कनेक्टिंग लिंक आहे, याचा कॉन्सेप्ट हा 2010 साली तयार झाला आणि 2010 साली तो तयार झाल्यानंतर त्याचे काही अन्वेषण झाले, त्याचा एक रिपोर्ट तयार झाला आणि 2014 साली तत्कालीन सरकारने 13 कारणं दिले, 13 की हा का होऊ शकत नाही आणि फाईल क्लोज केली. या 13 कारणामध्ये एक कारण हे देखील होतं की लोणावळा तलावाच्या खालून हा चाललाय आणि म्हणून हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट करता येत नाही आणि 13 कारणं देऊन मुख्यमंत्र्यांनी सही करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद केला. महायुतीचं आमचं सरकार आल्यानंतर मला आठवतं की मोपलवार होते आणि आनंद कुलकर्णी होते. मी त्यांना बोलवलं आणि मी त्यांना विचारलं की तुमचं मत काय आहे, हा का आपण करू शकत नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की आपण हे करू शकतो. मी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळे कागदपत्र घेऊन, सगळे स्टडीज घेऊन फाईल माझ्यासमोर पुटअप करा आणि त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण जस्टिफिकेशन माझ्यासमोर आणलं. मी मोपलवारांना पुन्हा विचारलं, म्हटलं मोपलवार 100% आपल्याला करता येईल? मला साहेब सरकार पाठीशी असेल तर आपल्याला करता येईल. आणि डिसेंबर 15ला जुन्या सरकारचा निर्णय ओव्हररूल करून आमच्या सरकारने हा निर्णय केला की आम्ही मिसिंग लिंक करणार. आणि मी आणि शिंदे साहेब मंत्री होते, आम्ही या ठिकाणी मिसिंग लिंकचं जे काम आहे हे काम त्या ठिकाणी सुरू केलं. आणि एक प्रश्न अजून होता की एवढं मोठं काम करायचं, याला 5-7 हजार कोटी रुपये लागणार, हे आणायचे कुठनं? त्यावेळेस मी सांगितलं की सेल्फ फायनान्स केला पाहिजे. आणि मग हा निर्णय आम्ही केला की याची सगळी इक्विटी ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या टोलमधनं आपल्याला मिळू शकते. त्यामुळे तिथनं जर इक्विटी आपण घेतली तर आपल्याला कुठल्याही नव्याने काही करण्याची आवश्यकता पडणार नाही. आपण त्याच्यातनंच डेट सर्व्हिसिंग करू शकू आणि सेल्फ फायनान्स पद्धतीनं आपण हा पूल करू शकू. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण याचं काम जे आहे हे काम केलं. हे एक इंजिनिअरिंग चॅलेंज होतं. जवळपास या केबल स्टेड ब्रिजचं डिझाईन करण्याकरता 3 वर्ष लागले. कारण या ठिकाणी अत्यंत जोराचा वारा येतो आणि वाऱ्याचे जे डेटा सेट्स आहेत, रायगड जिल्ह्यापासून पुणे जिल्ह्यापर्यंत या डेटा सेट्समध्ये प्रचंड विविधता आहे. या सगळ्या विविधता त्या ठिकाणी गृहीत धरून आणि त्यातनं कशा पद्धतीनं आपल्याला हे डिझाईन करता येईल असं डिझाईन हे तयार करण्यात आलं. आणि मग निसर्ग चक्रीवादळ आपल्याला माहिती आहे, ज्यांनी आपल्याकडे भरपूर तबाही केली, त्याचा वेग जो होता तो ताशी 130 किलोमीटर ते 155 किलोमीटर होता. आता जो आपण केबल स्टेड ब्रिज तयार केलाय, वायाडक्ट तयार केलाय, तो 240 किलोमीटर प्रति तास इतक्या वाऱ्याला त्या ठिकाणी रेजिस्ट करू शकतो. त्यामुळे निसर्ग जो काही चक्रीवादळ आहे त्याच्या 1.25 पट जरी वेगाने या ठिकाणी वारा वाहिला तरी देखील या पुलाला काही होणार नाही, अशा पद्धतीनं हे केलंय. प्रति सेकंद 70 मीटर ही जरी स्पीड असली वाऱ्याची तरीही इथे काही होणार नाही. या संपूर्ण पद्धतीला विंड टनेल मॉडेलिंग म्हणतात. हे विंड टनेल मॉडेलिंगच्या माध्यमातून हा पूल या ठिकाणी तयार करण्यात आला. आणि हा पूल म्हणजे
इंटरनॅशनल कोलॅबरेशनचं एक उदाहरण आहे. कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते. आपल्याला माहिती आहे की याचं ओरिजिनल डिझाईन, प्रथम डिझाईन, बेस डिझाईन हे कॅनडामध्ये तयार झालं. त्यानंतर फोर्स टेक्नॉलॉजी ही कोपनहेगन डेन्मार्कमध्ये त्या ठिकाणी त्याची विंड टेस्ट करण्यात आली. केबल्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आल्या. केबल्सचं जे उत्पादन आहे ते मेसर्स किसवायर या मलेशियाच्या कंपनीने केलं आणि रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज आपल्या भारतातली मुंबईतली यांनी संयुक्तपणे केलं. आणि मग याची अग्निशमन चाचणी ही ॲपल्स लॅब स्पेन यांनी केली, स्पेनमध्ये केली. आणि याच्यामध्ये पुलाचं आरेखन हे तायवानच्या कंपनीने केलं. व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट हे सिंगापूरचे होते. त्यामुळे एकूण 7 देशाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी, इन्स्टिट्यूशन्सनी या पुलामध्ये सहभाग घेतलाय. प्रकल्प अभियंता PNLB कन्सल्टंट होते, विकॉन लिमिटेडनी संरेखन केलं आणि वेन्झेलनी व्हेरिफिकेशन कन्सल्टंट म्हणून काम केलं, VSLनी केबल एक्सपर्ट म्हणून काम केलं. आणि यासोबत जवळपास याच्यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे. अद्ययावत अग्निशमनची व्यवस्था, वॉटर मिस्ट यंत्रणा, आपत्कालीन दूरध्वनी, दर 50 मीटरवर आपल्याला त्या ठिकाणी दूरध्वनी आहे. दर 300 मीटरवर 2 बोगद्यांना जोडणारे कनेक्टर आहे. म्हणजे एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडली तर दुसऱ्या बोगद्यातनं इव्हॅक्युएशन करता येईल अशी व्यवस्था आहे. 24 तास CCTVचं याच्यावर देखरेख आहे. नियंत्रण कक्ष आहे. हवा खेळती राहावी म्हणून स्पेशल अशा प्रकारचं व्हेंटिलेशन याच्यामध्ये आहे. आणि लेनची शिस्त पाळली जावी याकरता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आता आम्ही लेनची शिस्त पाळली नाही कारण आमच्या पुरतं ते बंद केलं होतं आणि आम्हाला पूर्ण लेन सगळ्या बघायच्या होत्या. पण आता याच्या पुढे ते सुरू राहील आणि जो लेनची शिस्त बिघडवेल त्याला ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये एक मोठं चालान मिळेल जे त्याला भरावं लागेल. त्यामुळे लेनची शिस्त सर्वांनी पाळावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे. आपल्याला माहिती आहे की अतिशय डिफिकल्ट टेरेनमध्ये संपूर्ण हे काम करण्यात आलं. दऱ्याखोऱ्यांमध्ये, जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेणं हे अतिशय कठीण काम या ठिकाणी होतं. आणि मला असं वाटतं की जे आपले कंत्राटदार आहेत, नयुगा असतील किंवा इतर सगळे कंत्राटदार आणि त्यासोबत MSRDCच्या टीमने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलंय. मी गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की अतिशय डिफिकल्ट अशा परिस्थितीत काम केलं. आणि त्यांच्यासोबत जे आमचे PWDचे सगळे अधिकारी आहेत, विशेषतः आता मनीषा अप्पर मुख्य सचिव होत्या, आता मिलिंद अप्पर मुख्य सचिव आहेत आणि त्याच्यापूर्वीही जे आमचे सचिव होते त्या सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. विशेषतः कोविडच्या काळामध्ये या कामाला खूप अडचणी आल्या, पण कोविड संपलं. म्हणजे कोविडमध्ये डबल अडचणी होत्या. सरकारची अडचण होती आणि फॉरेन कन्सल्टंट्सची अडचण होती. पण कोविड संपल्यानंतर पुन्हा आमचं महायुतीचं सरकार आलं, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि सुसाट वेगाने आम्ही पुन्हा याचं काम सुरू केलं. आणि मला अतिशय आनंद आहे की आता हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे. जवळपास 7,181 कोटी रुपये या प्रकल्पाकरता लागलेले आहेत आणि एक इंजिनिअरिंग मार्वल हे आपण या ठिकाणी तयार करू शकलो आहोत. आणि म्हणूनच खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला. बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले. आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या. त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला
आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला. मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात. आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही. अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. खरं म्हणजे या प्रकल्पाचं एकच महत्व हे आहे की 1661 साली छत्रपती शिवरायांनी कारतलब खानाच्या घेरा मोडण्याकरता उंबरखिंडची जी लढाई केली होती ती इथेच केली होती. इथेच खाली तो विजय स्तंभ आहे. आपल्याला माहिती लढाई अशी आहे की ज्या ठिकाणी लाखाच्या फौजा 5000 मावळ्यांनी कापून टाकल्या. महाराजांनी स्वतः नेतृत्व केलं. दुसरीकडे नेताजी पालकर जी रसद आहे ती अडवून त्या ठिकाणी ठेवत होते, सैनिकांना अडवून ठेवत होते. आणि एक प्रकारे या लढाईने खूप मोठं स्वराज्याकरता परिवर्तन करून दाखवलं. त्यामुळे ही जागा अतिशय महत्वाची, अतिशय ज्याला आपण आपल्या सगळ्या स्वराज्याकरता एक पवित्र अशा प्रकारची जागा आहे. या परिसरात लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग हे किल्ले आहेत. भाजे लेणी, कारले लेणी, बौद्धकालीन लेण्या आहेत. आणि हे सगळं असलं तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुंबई पुणे हा जो नॉलेज कॉरिडॉर, क्वांटम कॉरिडॉर, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आपण करायला घेतलाय, आता याच्यामुळे ही जी मिसिंग लिंक झाली आहे या मिसिंग लिंकमुळे आता हा करणं सहज शक्य होणार आहे. त्यामुळे मिसिंग लिंक ही इकॉनॉमिक मल्टीप्लायर आहे. या मिसिंग लिंकमुळे याच्याकरता कदाचित 7181 कोटी रुपये लागले असतील, पण 70,000 कोटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था या एका मिसिंग लिंकमुळे तयार होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय महत्वाचं हे कार्य या ठिकाणी झालेलं आहे. MSRDCचे प्रमुख म्हणून मी उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात आणि टेक्निकल प्रमुख म्हणून अनिल कुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात ज्या ज्या इंजिनियर्सनी या ठिकाणी काम केलं, टेक्निकल नॉन टेक्निकल लोकांनी काम केलं, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि विशेषतः आमच्या कंपन्या, एक नवयुगा होती आणि दुसरी कुठली एफकॉन, नवयुगा आणि एफकॉन्स या दोघांचेही अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्पेशल धन्यवाद देतो. विशेष धन्यवाद कोणाकरता ते ऐकून घ्या. विशेष धन्यवाद देतो ज्या मजुरांनी या ठिकाणी काम केलं. कामगार दिनी त्या मजुरांच्या श्रमामुळे आज ही मिसिंग लिंक आपल्याला उद्घाटित करता येते आहे. त्यामुळे त्या सगळ्या कामगारांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. इथले सगळे लोकप्रतिनिधी, आमचे सगळे मंत्री, आमचे सगळे जे काही अधिकारी, या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांना या ठिकाणी मत व्यक्त करण्याकरता मी माईक हँडओव्हर करतो. आजच्या अतिशय ऐतिहासिक म्हणेन मी, आणि मुख्यमंत्री महोदय मगाशी म्हणाले की अभियांत्रिकी चमत्कार, इंजिनिअरिंग मार्वल, खऱ्या अर्थाने अतिशय चॅलेंजिंग असा हा प्रकल्प. याचं 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण लोकार्पण मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते केलंय. मी महाराष्ट्र दिनाच्या देखील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज या लोकार्पण प्रसंगी उपस्थित ज्यांनी आताच अतिशय विस्तारपूर्वक या प्रकल्पाची माहिती दिली ते आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमच्या सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री, दुसरे आमचे शिवेंद्र बाबा भोसले मंत्री, भरतशेठ गोगावले, आदितीताई तटकरे, मेघनाताई बोर्डीकर,
खासदार सुनील तटकरे, श्रीरंगाप्पा बारणे, मिलिंद म्हैसकर आणि मनीषाताई म्हैसकर, अनिल गायकवाड, सर्वच MSRDCचे अधिकारी, नवयुगा आणि अफकॉनचे सर्व लोक आणि बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण ही जी काही मिसिंग लिंक नाही, आता काय कनेक्टिंग लिंक, मिसिंग लिंक नाही आता कनेक्टिंग लिंक आहे. कारण महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची लिंक मिसिंग झाली होती, ती आता आम्ही कनेक्ट केलेली आहे. त्यामुळे अतिशय हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई पुणे एक्सप्रेस जेव्हा झाला तो देशातला पहिला ऍक्सेस कंट्रोल रस्ता होता. आणि त्या काळामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरी त्यावेळेस मंत्री होते MSRDCचे, त्यांना सांगितलं, अरे बाबा 8-8, 10-10 तास या घाटामध्ये आपल्याला रखडायला लागतं लोकांना. मग त्यावेळेस गडकरी साहेबांनी पुणे मुंबई एक्सप्रेस हा देशातला पहिला एक्सप्रेस केला. आणि त्याचं महत्व देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जे 7-8 तास लागत होते ते 2-2.5 तासामध्ये मुंबई पुणे, पुणे मुंबई लोक डेली अपडाऊन करू लागले. आणि मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणाले की हा मिसिंग लिंक फक्त 7,000 कोटीचा आपण त्याला खर्च केला, पण त्याचं जे काही इकॉनॉमी आहे किती पटीने वाढेल. तशीच पुण्याची देखील वाढली, सर्व्हिस इंडस्ट्री आली, IT इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झालं आणि मुंबई पुणे अगदी जवळ आलं. परंतु घाटामध्ये होणारी ट्रॅफिक जाम लोकांना डोकंदुखी होत होती आणि घाट जाममुळे त्यांना अमृतांजन बाम लावायला लागायचा. आता आपण या मिसिंग लिंकमुळे त्या डोकेदुखीवर मिसिंग लिंकचा रामबाण असा टायगर बाम हा उपाय केला. का टायगर व्हॅली पण आहे इथं, टायगर व्हॅली आहे ना आपली गायकवाड. आणि त्यामुळे आता काही चिंता नाहीये. थोडंसं आज झालं ते, पण ते आता डोकेदुखी संपून जाईल आणि आपलं हा रस्ता सुरू झाला की ज्या लोकांना आज त्रास झाला ते आपल्या सरकारला दुआ नक्की देतील आणि चांगलं म्हणतील. कारण हे चांगलं काम आहे, अतिशय चॅलेंजिंग असं काम आहे. तुम्ही मजुरांना धन्यवाद दिले, खरं आहे. या ठिकाणी सुरुवातीला एवढी उंची बघून मजूर पळून जायचे, अधिकारी पळून जायचे, त्यांना शोधून 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 पुन्हा आणायला लागायचं. त्यामुळे एवढ्या उंचावर काम करणं, 182 मीटर टायगर व्हॅलीच्या वरती वायाडक्टचं काम करणं सोपं नाहीये. आणि त्याचबरोबर आता आपल्याला याला गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड असा जो आपलं रेकॉर्ड नोंद झालंय, सगळ्यात जगातला वायडेस्ट टनेल आणि भारतातला सगळ्यात उंच वायाडक्ट अशी याची ख्याती आहे. आणि मुख्यमंत्री महोदय मगाशी म्हणाले की पूर्वीच्या लोकांनी म्हणाले होते की होणार नाही, रद्द केला होता. जे होणार नाही तेच आपण करतो, याला महायुती सरकार म्हणतात. आणि म्हणून चॅलेंज त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारलं, अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं कसं झालं पाहिजे. आणि त्यावेळेस मग हे चॅलेंज स्वीकारलं आपण. मी त्यावेळेस MSRDCचा मंत्री होतो, मी बरेच वेळा इकडे आलो. ते काय आपलं ब्लास्टिंग करायला पण आलो, अनेक वेळा आलो आणि किती कठीण काम होतं हे आपण पाहिलं. पण तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेस याला सुरुवात झाली आणि त्यावेळेस देखील मी मंत्री होतो MSRDCचा. आज लोकार्पणा प्रसंगी देखील तुम्ही मुख्यमंत्री आहात, मी उपमुख्यमंत्री असलो आणि तरी MSRDCचं खातं माझ्याकडे आहे. त्यामुळे हा योगायोग आहे की आम्ही केलेलं भूमिपूजन, त्याच प्रकल्पाचं लोकार्पण देखील आम्हीच करतो, हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही सुरुवात केली, नंतर मग
दुसरे लोक आले वर्क फ्रॉम होम वाले, मग त्याच्यामुळे थोडा थंड पडला. त्यांनी सगळ्यांना सांगितलं स्टे होम. पण त्यानंतर मग 4 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी, जसा अभियांत्रिकी चमत्कार आहे तसा महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघांनी चमत्कार केला आणि पुन्हा या रस्त्याला 4 वर्षापूर्वी मुख्यमंत्री मी असताना परत जोर लावला आणि मग आम्ही दोघांनी मिळून या मिसिंग लिंकला ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केल्या. मला आपल्याला सांगताना या प्रकल्पाची एवढी जी काही अडचण आणि जे काही चॅलेंज होतं ते मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं. MSRDC आणि ज्यांनी हे काम केलं ते फार त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण या प्रकल्पामुळे फक्त या मुंबई पुणे हा वेळ वाचणार आहे 30-40 मिनिटं. फक्त मुंबई पुण्याचंच नाही तर पुढे सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणाऱ्या लोकांना देखील फायदा होणार आहे. घाटामध्ये दरडी कोसळत होत्या, त्यात घाट जाम होत होते, आता तोही आपला प्रश्न मिटणार आहे. तसं आपण त्याला सेफ्टी नेट लावून बंद केलेलं आहे. पण आता हा मिसिंग लिंक, कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे या ठिकाणी त्याचाही फायदा होईल. आणि मला आनंद आहे की बाळासाहेबांच्या संकल्पनेतून हा रस्ता त्यावेळेस नितीन गडकरी साहेबांनी केला. पूर्ण करताना देवेंद्रजी आणि मी आहे. आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तच, त्या वर्षातच हा मिसिंग लिंक पूर्ण होतोय, याचा आनंद आहे, याचा आनंद आहे. आणि याचा फायदा वेळ वाचणार आहे, इंधन वाचणार आहे, प्रदूषण कमी होणार आहे, अपघात कमी होणार आहेत. आणि हे सगळं जे आहे, आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी आपण जे काही लोकांना याचा फायदा होणार आहे, लोक या रस्त्याने येतील, त्यामुळे घाट सेक्शन जो आहे पूर्ण अवॉइड होईल आणि लोकांना अगदी सुखकर या ठिकाणी मार्गक्रमण करता येईल. आणि म्हणूनच हा एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प, कारण अनेक प्रकल्प आपण तुमच्या काळात सुरू केले, मध्ये अडचणी आल्या, मग ते आपण दूर केल्या. मग आपण काही प्रकल्पांचं आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन केली, लोकार्पण केली, भूमिपूजन केली. किती प्रकल्प आहे. आपण या ठिकाणी मागे हा काम सुरू असताना आपण विजिट करायला आलो, पाहणी करायला. अजितदादा त्यावेळेस होते आपल्या सोबत आणि अजितदादा देखील, आपण एकाच गाडीत बसलो होतो आणि ते देखील या प्रकल्प, कारण त्यांना पुणे आणि मुंबई त्यांचा महत्वाचा विषय आहे आणि त्यांना देखील एक अप्रूप होतं की या मिसिंग लिंकचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे. आणि तेही त्यावेळेस म्हणाले एवढं मोठं चॅलेंजिंग काम जे आहे हे आपलं सरकार करतंय, MSRDC करते आहे. याबद्दल त्यावेळेस देखील त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या. आणि म्हणून मला PWDचे आपले म्हैसकर आहेत, मनीषाताई होत्या पहिल्या, आता यांच्याकडे आहे, तुम्ही वाटून घेतलंय, अदलाबदली केली. त्यामुळे तुम्हाला देखील धन्यवाद दिले पाहिजे. कारण MSRDC वर मंत्री पण आहे तिकडे आपले शिवेंद्र बाबा. आणि म्हणून जे काम न होणार आहे ते काम कसं होईल हे आपण करणारे लोक आहोत. समृद्धी महामार्ग पण असेल किंवा आणखी काही जे काही प्रकल्प आपण स्वीकारले आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते पूर्ण केले, यासाठी सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर या टायगर व्हॅलीमध्ये मुख्यमंत्री महोदय जे वन्य प्राणी आहेत त्यांच्यासाठी देखील मी त्या दिवशी आलो होतो. पाण्याची व्यवस्था काही लोकांनी, पत्रकारांनीच विषय काढला, ते देखील आपल्या लोकांनी त्याची व्यवस्था आणि त्याचं नियोजन करण्याचं सगळी प्रक्रिया पार पाडतायत. कारण शेवटी वन्य प्राणी पाणी नसल्यामुळे मग रस्त्यावर यायचे आणि अपघात व्हायचे. आणि म्हणून अतिशय पर्यावरण पूरक आणि एवढा मोठा प्रकल्प असताना पर्यावरणाला कुठेही बाधा न येऊ देता हा प्रकल्प पूर्ण करण्याचं चॅलेंज या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांनी स्वीकारलं. मोपलवार त्यावेळेस होते, मोपलवारांनी देखील त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. आता अनिल गायकवाड यांनी आणि त्यांच्या टीमने खूप चांगलं काम केलं.
शेवटी इच्छाशक्ती आपली असली पाहिजे आणि सरकार पूर्णपणे खंबीरपणे पाठीशी उभं राहिलं की अशा प्रकारचे अतिशय म्हणजे चॅलेंजिंग असे प्रकल्प आपल्याला पूर्ण करता येतात, ज्याचा लाखो करोडो लोकांना फायदा होतो. डिझेल बिझेलचं सगळं बचत तर आपण दर दिवशीच मला सांगितलं की 1 कोटीपेक्षा जास्त बचत होणार आहे आणि इंधनामध्ये. त्यामुळे हा फायदा जो आहे आणि हा प्रवास जो आहे हा सुखकर होईल आणि अतिशय तुम्ही त्याबद्दल सगळं विस्तीरपणे सांगितलंय. अतिशय सुरक्षित हा टनेल देखील केलाय. कुठेही अपघात होऊ नये, अपघात झाल्यास त्याचं नियोजन काय, या सगळ्या बाबींची खातरजमा केलेली आहे. सगळं तंत्रज्ञान जे आहे अद्ययावत वापरलेलं आहे. टेक्नॉलॉजीचा एक आविष्कार आपण इथं पाहू शकतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहकार्य केलंय सगळ्यांचं योगदान आहे. हा एवढा मोठा प्रकल्प एकट्या दुकट्याचा होऊ शकत नाही. त्यामुळे ज्या ज्या हातांनी यामध्ये हातभार लावलेला आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि अतिशय कोविड असताना देखील त्याचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम आपल्या अधिकाऱ्यांनी केलं, आपल्या MSRDC विभागाने केलं, PWD विभागाने केलं आणि त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगू इच्छितो की आपण सुरुवात केलेले प्रकल्प पूर्ण करण्याची संधी आपल्या सरकारला मिळतेय आणि म्हणून भूमिपूजनही आपण करतो, लोकार्पणही आपण करतो. हा देखील एक रेकॉर्ड आहे, आगळा वेगळा रेकॉर्ड आहे. हा त्यामुळे नाही म्हणून हे सगळं काम करतो आम्ही. म्हणून लोकसभा विधान बोलणार नव्हतो. लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीलाच लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे आपण काम करत राहू. जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील, कारण जनतेसाठीच आपलं सरकार आहे. आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणूनच हे असे प्रकल्प सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद देणारे आहेत. पुढचं आपण जे ऍक्सेस कंट्रोल ग्रीड देखील आपण करतोय. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर 7-8 तासाच्या वरती लागता कामा नये अशा प्रकारचं देखील नियोजन आपण केलंय. समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई 18 तास 20 तास लागायचे, आज 7 तासामध्ये नागपूर ते मुंबई, मुंबई ते नागपूर असा प्रवास होतो सुसाट. आणि त्यामुळे पुण्याचा देखील असाच सुसाट प्रवास होईल, सुरक्षित होईल अशा प्रकारचा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय सुनेत्राताई पवार यांना विनंती. नमस्कार. मिसिंग लिंक म्हणजेच आताचा कनेक्टिंग लिंक लोकार्पण सोहळ्याच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री शिवेंद्रराजे भोसले, आदित्यताई तटकरे, भरत शेठ गोगावले, मेघनाताई बोर्डीकर, सुनीलजी तटकरे, श्रीरंगाप्पा बारणे, श्री अनिलजी गायकवाड, श्री मिलिंद म्हैसेकर, श्रीमती मनेसा म्हैसेकर, तसेच सर्व प्रसार माध्यमातले सर्व प्रतिनिधी, सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्वच इथे राबणारा कर्मचारी वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज 1 मे आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या तसेच बौद्ध पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देते. पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्वांच्या साक्षीनं आज करण्यात आलं. आजचा दिवस खरं तर आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. राज्यातले पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवासात आज एक आपण महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हा राज्याचा प्रगतीचा, वेगाचा आणि आधुनिकतेचं प्रतीक आहे आणि याच रस्त्यावरील मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना अधिक वेगानं सुरक्षित जोडणारा मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक प्रकल्प आजपासून आपल्या सेवेत दाखल झालेला आहे आणि ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची, समाधानाची बाब आहे. खरं बघायला गेलं तर आदरणीय अजितदादांनी जे तेव्हा होते तेव्हा अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. प्रकल्पाचं काम सुरू झाल्यानंतर त्यांनी त्याची पाहणी केलेली आपण आताच शिंदे साहेबांकडून ऐकलेलं आहे आणि मंत्रालयातील आपल्या दालनातूनच राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेत असताना या प्रकल्पाच्या कामाचा आढावा ते नेहमीच घेत असायचे. या संदर्भामध्ये वेळोवेळी संबंधितांना आवश्यक त्या सूचना सुद्धा ते करायचे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादांनीचे या प्रकल्पामध्ये खरंच फार मोठे योगदान आहे आणि ही केवळ रस्त्यांची जोडणी नसून ती महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची एक नांदी म्हणायला हरकत नाही. आपल्याला माहिती आहे की सर्वसामान्य नागरिकांना प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य नेहमीच कटिबद्ध असतं. तसं बघायला गेलं तर आता शिंदे साहेबांनी सांगितलं की समृद्धी मार्ग सारखेच अटल सेतू, कोस्टल रोड आणि आता हा मिसिंग म्हणजेच कनेक्टिंग लिंक या प्रकल्पामधून हेच सिद्ध होतं की राज्याला जागतिक दर्जाच्या देण्याचा शासनाचा नेहमीच दृढ निश्चय असतो आणि या प्रकल्पामुळे केवळ वेळेची बचत होणार नाही तर इंधनाची बचत होणार आहे, पर्यावरणाचं संरक्षण होणार आहे आणि सुरक्षित आणि सुखकर प्रवास सगळ्यांसाठीच होणार आहे. आपल्याला माहिती आहे की घाटातील तीव्र वळण टाळून प्रवासाचा अंतर कमी झालेला आहे. त्यामुळे पथकर नाक्यावरील विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी टाळता येईल. इंधनाच्या वापरात घट झाल्यामुळे दररोज 1 कोटी रुपयाची बचत पण होणार आहे आणि त्यातून सुरक्षिततेचं प्रोत्साहन देऊन अपघाताची संख्याही कमी होणार आहे आणि त्यामुळे मला नक्कीच वाटतं की हा सगळ्यांसाठी अतिशय उपक्रम उपयोगाचा आहे. हा मिसिंग लिंक प्रकल्प राज्याच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीचा दुवा आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीसाठी ते मार्ग नक्कीच उघडलेले आहेत. या प्रकल्पामध्ये पर्यावरणाचा विशेष विचार करण्यात आला आहे. आधुनिक सुरक्षा, बोगद्यामध्ये आधुनिक सुविधा आणि वाहतूक व्यवस्थापन प्रणाली यामुळे हा मार्ग भविष्यामध्ये स्मार्ट एक्सप्रेस वे ठरणार आहे. या प्रकल्पासाठी ज्या ज्या लोकांनी आर्थिक परिश्रम घेतलेले आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह SSRDCचे सर्व सहकारी कर्मचारी, या प्रकल्पासाठी काम करणारे सर्वच अभियंते, कामगार यांचं मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करते. आपल्याला माहिती आहे की मिसिंग लिंक 6,695 कोटी रुपये खर्च आलेला आहे आणि आत्ताच आपल्या सगळ्या समक्ष जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणजेच 23.5 मीटर रुंदीचा बोगदा या प्रकल्पामध्ये सामील झालेला आहे आणि याची आत्ताच गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे आणि हा आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तसेच भारतातील सर्वात उंच केबल स्टेट पूल सुद्धा या प्रकल्पात समाविष्ट आहे, हे आपण ऐकलेलंच आहे. त्यामुळे पुणे मुंबई अंतर 6 किलोमीटर कमी होणार आहे व 30 मिनिटे प्रवासाचा वेळच बचत होणार आहे आणि अशा अत्यंत उपयुक्त प्रकल्पाचं आज लोकार्पण झालेलं आहे. मी परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन करते. धन्यवाद. मनपूर्वक एक मिनिट ऍक्शन रिप्ले करावं लागतं मला हिंदीमध्ये. थांबा. आज हम सभी के लिए ये बहुत ही हर्ष की बात है कि महाराष्ट्र दिवस के और कामगार दिवस के पावन अवसर पर महाराष्ट्र सरकार के MSRDC के माध्यम से तैयार किया गया
इंजीनियरिंग मार्वल मिसिंग लिंक, जिसका नाम आज से कनेक्टिंग लिंक हमने किया है, इसका लोकार्पण आज हम सबने मिलकर किया है। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, हमारे सारे मंत्रीगण, एमपीज, सभी अधिकारी, सबने मिलकर आज इसका लोकार्पण किया है। ये इंजीनियरिंग मार्वल इसलिए है कि बहुत ही डिफिकल्ट टेरेन में इसका काम किया गया है। आज ही इसको गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड ने वाइडेस्ट अंडरग्राउंड टनल का सर्टिफिकेट दिया है। तो दुनिया का सबसे वाइड इस प्रकार का टनल, अंडरग्राउंड टनल इसमें तैयार हुआ है। वही इसमें जो केबल स्टेड ब्रिज है वो 182 मीटर, 182 मीटर, जो देश में सबसे ऊंचा केबल स्टेड ब्रिज है। इसलिए दोनों तरफ से ये इंजीनियरिंग मार्वल है। और जो लोनावाड़ा लेक है, उस लेक के नीचे से, तालाब के नीचे से इसको निकाला गया है। ये इसका तीसरा इंजीनियरिंग मार्वल है। और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि एक ऐसे टेरेन से यह जाता है जहां पर बहुत डिफिकल्ट विंड सेट्स है। यहां का अगर हम लोग एटमॉस्फेरिक डेटा सेट्स देखेंगे तो जिस समय यहां पर चक्रवात आया था उस Thank you.